हो, तर लाईन गेली होती ती. लाईन गेलेली आहे. आता मी मोबाईलच्या याच्यावर हॉटस्पॉटवर चालू केलेलं आहे काय. तर लाईन आली म्हणजे पुन्हा मी ते याच्यावर कनेक्ट करन वायफायवर. तर आता ते एक वेळा आधी कट होईल असं वाटते मला. तर रिप्लेसमेंट ऑफ पहा, हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आपण पाहत आहे. तर हॅलोजन एक्सचेंज मध्ये रिप्लेसमेंट ऑफ वन हॅलोजन बाय अनादर त्याची डेफिनेशन आहे. आता यात दोन रिॲक्शन आपल्याला पाहायचे आहे. एक पहिली रिॲक्शन आहे फिनकेलस्टेन रिॲक्शन. फिनकेलस्टेन रिॲक्शन याच्यात काय होते, या मेथड मध्ये बरं हे पहिले हे लिहा तुम्ही आता, मग मी करून देतो पटापट. हॅलो, रिप्लेसमेंट ऑफ वन हॅलोजन बाय अनादर झालं सर. इट्स कॉल्ड एज हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन यातली फिनकेलस्टेन रिॲक्शन. त्या फिनकेलस्टेन मध्ये काय असते की अल्किल आयोडाइड formed from alkyl iodide formed from alkyl chloride or alkyl bromide. अल्किल आयोडाइड तयार केला जाते कोणापासून, अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड पासून. ओके, आता ही जी रिॲक्शन केली जाते याच्यात कसं राहते पहा, अल्किल क्लोराइड म्हणजे RCl, अल्किल क्लोराइड म्हणजे RCl याची रिॲक्शन करतात Na सोबत, सोडियम आयोडाइड सोबत, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन ही रिॲक्शन केली जाते. एकतर ऍसिटोनच्या प्रेझेन्स मध्ये चालते किंवा मग मिथेनॉल पण चालते. आता लाईन आलेली आहे, आता आपण त्यासोबत कनेक्ट करू, डबल वायफाय सोबत कनेक्ट करतो. जोपर्यंत चालते पण चालू द्या, कट झालं तर पुन्हा जॉईंट होऊन जायचं. ओके, हा, तर अल्किल क्लोराइड ची रिॲक्शन आपण करणार सोडियम आयोडाइड सोबत इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन और मिथेनॉल, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन किंवा मिथेनॉल. तर हा NaCl तयार होते. काय तयार होते, NaCl तयार होतो. हा इकडचा Cl, इकडचा Na, आणि तुमचा Ri तयार झाला. आता Ri अल्किल आयोडाइड. ठीक आहे, अल्किल आयोडाइड प्लस NaCl तयार झाला. ही झाली एक प्रकारची रिॲक्शन. आता याचं एखादं एक्झाम्पल आपण घेऊन टाकू. ठीक आहे, मग आता तुम्ही लिहा पहिले. हे लिहिलं, इथपर्यंत लिहिलं. हो सर. हो सर. अल्किल ब्रोमाइड इन प्रेझेन्स ऑफ, इथे लिहून ठेवा, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन और मिथेनॉल, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन और मिथेनॉल. ओके, झालं सर. आणि खाली त्याच्या खाली असं लिहा, वेन अल्किल क्लोराइड सर डबल और, आवाज येत आहे. हो, यानं आमच्या गड्यानं चालू केलं काहीतरी. त्याला ते सवयचा काहीतरी करत राहतो चालू त्याच्यात. अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइड is treated with sodium iodide
in presence of acetone or methanol सर स्क्रीन अटक करता है सर. to form 2 मिनिट थांब चालू राहू दे to form alkyl iodide called as Finkelstein reaction. हे लिया पहिले, मग ही रिएक्शन लिया. चला बरोबर. झालं सर. झालं सर. बर, रिएक्शन लिहिली ही. हो सर. हा, आता याचं एक एक्झाम्पल घेऊ, एकच घेऊ, एक याचं घेऊ, एक ब्रोमाइडचं घेऊ, बस. आता आरच्या ठिकाणी काय करणार मी, C2H5 घेऊन टाकतो, C2H5. मग काय झालं, हे इथिल क्लोराईड. सध्या लिहू नका तुम्ही. हा, हे झालं तसं सगळं तसंच, फक्त आरच्या ठिकाणी इथे पुन्हा काय येऊन जाईल, C2H5 येऊन जाईल. ठीक आहे, इथिल आयोडाईड झाला तो तयार, आणि हे NaCl तसंच. मग आता डिस्क्रिप्शन काय लिहिणार तुम्ही, व्हेन इथिल क्लोराइड, ठीक आहे, इथिल क्लोराइड इज ट्रीटेड विथ सोडियम आयोडाइड इन प्रेजेंस ऑफ एसीटोन और मिथेनॉल टू फॉर्म इथिल आयोडाइड. चला, पहिले डिस्क्रिप्शन लिहा, मग ही रिएक्शन लिहा. बरोबर लिहा, नोट्स आहेत भाऊ या तुमच्या तयार होऊन राहिलेल्या आहे. पटलं काय? कसंही काही नका करू, तसं वर्गात व्यवस्थित लिहित होते तसंच व्यवस्थित लिहा. झालं? हो सर. हो सर. हा, चला करा रे, कंप्लीट करा रे पटापट रे बाकीच्यांनी सगळ्यांनी. झालं सर. हा, गुड. आता पहा, आता मी इथे काय करतो, BR करतो फक्त, बाकी काही लिहू नका कोणी, पहिले समजून घ्या. मग हा झाला तुमचा इथिल ब्रोमाइड. सगळं तसंच, फक्त इथे NaCl च्या ठिकाणी NaBr, बाकी सगळं तसंच. वेन इथिल
bromide is treated with sodium iodide in presence of acetone or methanol नाही लिहिलं तरी चालेल to form ethyl iodide. चला पहिले हे लिहा मग हे लिहा. सर याच्यामध्ये मिथेनॉल नाही पाहिजे का? नाही लिहिलं तरी चालते ना, काही एक दोन पैकी एक कोणतं लिहायचं. ऍसिटोन और मिथेनॉल तर आहेच, ते दोन्ही चालतात. पण ते एवढं मोठं लिहित बसा वेळ जाते, म्हणजे परीक्षे दृष्टीने विचार करावा लागते ना. हो सर. आता एक वेळा मिथेनॉल लिहिलं म्हणजे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे मिथेनॉलही चालते म्हणून. एंटरन्स वगैरेच्या हिशोबाने ते लिहून दे तुम्ही पहिल्या याच्यात. ओके. आता हे झालं तुमचं फिनकेल्स्टेन रिॲक्शन. याच्यात लक्षात ठेवायचं, फिनकेल्स्टेन मध्ये आयोडाईड तयार केला जातो. आयोडाईड तयार केला जातो कोणापासून? क्लोराईड किंवा ब्रोमाइड पासून. क्लोराईड किंवा ब्रोमाइड पासून तयार केला जातो. कोण? आयोडाईड. लक्षात आलं? एवढं लक्षात घ्यायचं. आता दुसरी जी रिॲक्शन आहे ती आहे स्वार्ट्स रिॲक्शन. स्वार्ट्स रिॲक्शन या दोन्ही रिॲक्शन आयएमपी आहे बाबू. नेम रिॲक्शन म्हणतात, याच्यात सायंटिस्टचं नाव आहे म्हणून अशा रिॲक्शनला नेम रिॲक्शन म्हणतात. नेम रिॲक्शन. ओके. तर आता स्वार्ट्स रिॲक्शन मध्ये काय होते की अल्किल फ्लोराइड prepare from alkyl chloride or alkyl bromide by heating with metal fluoride by heating with metal fluoride like AgF. ठीक आहे. Hg2F2 त्याच्यानंतर AsF3 SbF3 SbF3 etc. called as Schwartz reaction. ही एकमेव रिॲक्शन आहे तुमच्या सिलेबस मध्ये की ज्याच्यात तुम्हाला अल्किल फ्लोराईड बनवायचा आहे. म्हणजे फ्लोरीनची एकमेव रिॲक्शन आहे ती, सिंगल रिॲक्शन. पटलं बोल ना? त्या रिॲक्शनचं नाव आहे स्वार्ट्स रिॲक्शन. पूर्ण कोर्समध्ये आयोडाईड तुम्हाला अनेक ठिकाणी भेटन, ब्रोमाइड, क्लोराईड, पण फ्लोराईड जो आहे हा मात्र तुम्हाला एकाच रिॲक्शन मध्ये भेटते, ती म्हणजे ही रिॲक्शन. ओके देन. हा आता पहा वरचं सगळं मोडून टाकतो. काय लिहिलं? कोणतं?
Hg2F2 नंतर काय लिहिलंय? AsF2, AsF3, SbF3. सगळेजण आहे? जान्हवी बॉम्बे आहे काय? हो सर. हा, ओके. तर आता इकडे लक्ष द्या. RCl किंवा इथं BRI चालेल, काही विषय नाही आहे. प्लस HgF, सिल्वर फ्लोराईड. हा काय झाला तुमचा? अल्किल क्लोराईड झाला. माझ्याकडे लक्ष द्या रे इकडे. हा सिल्वर फ्लोराईड आहे. सिल्वर फ्लोराईड याला हीट करा लागते. काय करा लागते? हीट. तर हा AgCl चालला जाते आणि RF तयार होते. RF म्हणजे अल्किल फ्लोराईड. फ्लोराईड. आरिफ नाही आहे तो, आरिफ नाही आहे तो, RF आहे तो. आणि AgCl. चला लिहाय. पहिले हे लिहिलं ना? हो सर. हा, पहिले हे लिहायचं होतं डिस्क्रिप्शन, त्याच्यानंतर ही रिॲक्शन लिहा. मी दोघांचं एक एक एक्झाम्पल घेतो. आपलं म्हणजे एक ब्रोमाइडचं आणि एक क्लोराईडचं. समोर जाऊ. This is the single reaction of preparation of alkyl fluoride in your syllabus. NCERT मध्ये सुद्धा एकच रिएक्शन आहे. पटलं? हो सर. फ्लोराईड सोबत जास्त तुम्हाला नाही आहे, तुमचं फ्लोराईड सोबत जमतच नाही कनेक्शन. हा, आता वेन लिहा. फॉर एक्झाम्पल 1, वेन इथिल क्लोराइड is heated with AgF to form ethyl fluoride. ethyl fluoride. फ्लोराईडचं स्पेलिंग पहा काय आहे. ठीक आहे, इथे पाहिजे C2H5. इथिल क्लोराईड, सिल्वर फ्लोराईड झालं. आणि इथे पण काय लागेल आता सांगा मला? C2H5. काय झालं मग तयार? ठीक आहे, AgCl. पहिले हे लिहा, मग हे लिहा. झालं सर. झालं सर. बर. आता असं तुम्ही इथिल ब्रोमाइड घेऊनही करू शकता. हे सांगायची गरज आहे काय? नाही सर. नाही सर. नाही हा. सर. चला, तर आता इथे पहा, लक्ष द्या इकडे. हा जो टॉपिक होता हा तुमचा ॲलिफॅटिक रिॲक्शनचा लास्ट टॉपिक होता, ॲलिफॅटिकचा. आता या युनिटमध्ये आपल्याला ॲलिफॅटिक रिॲक्शन ज्या होत्या त्या संपल्या. आता आपलं चालू होते ॲरोमॅटिक. ठीक आहे.
ॲरोमॅटिक कंपाऊंडचं. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये ॲरोमॅटिक म्हणजे कोणते? बेन्झिन रिलेटेड कंपाऊंड. बेन्झिन रिलेटेड कंपाऊंड्स. ओके, तर मी तर साध्या सिंपल भाषेत लिहू शकतो असं, ॲरोमॅटिक. तुम्ही पण नवीन पेजवरून सुरू करता वाटल्यास. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे बेन्झिन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. बेन्झिन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण असतात रे? ॲरोमॅटिक कंपाऊंड असतात. आता या कंपाऊंड मध्ये, ॲरोमॅटिक मध्ये माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही व्यवस्थित. ॲरोमॅटिक मध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे हे भेटेल. जसं आता हा बेन्झिन आहे, इकडे लक्ष द्या, हा बेन्झिन हा ॲरोमॅटिक आहे, प्रश्नच नाही, ते लिहित नाही बसत मी. पण आता तुम्हाला माहित आहे की या बेन्झिनला प्रत्येक ठिकाणी एक एक काय असते रे? कार्बन. हायड्रोजन. नाही, कार्बन तर आहेच, विशेष नाही आहे, कार्बन शिवाय तर बनत हायड्रोजन. नाही. पण हा हायड्रोजन असते. तो हायड्रोजन रिप्लेस केला समजा मी, आणि इथे समजा NH2 लिहिला किंवा Cl लिहिला, Cl, तर हा झाला तुमचा क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन बरोबर आहे का? जे मी सांगतो आहे ते अतिशय जास्त महत्वाचं आहे. बेसिक आता इथून सुरू होते, म्हणजे ॲरोमॅटिकचं बेसिक हे सुरू झालं. आता म्हटलं हे बेसिक जर समजलं नाही तर मग नाही जमत गणित. कळलं? हा बेन्झिन तर आहेच, याचे अनेक तयार होतात. जसं इथं Cl लावला, हायड्रोजन रिप्लेस केला, हायड्रोजन काढला आणि त्याच्या ठिकाणी क्लोरीन लावला. क्लिअर? यस सर. हो सर. हा, मग आता समजा मी इथे हे बेन्झिन रिंग आहे, इथे NH2 लावला, याला ॲनिलीन म्हणतात. ठीक आहे. हे इकडे बेन्झिन रिंग आहे, त्याला CH3 लावला, त्याला टोलुईन म्हणतो आपण. टोलुईन असे अनेक आहेत, अनेक. ठीक आहे. बेन्झिन रिंग आहे, त्याला NO2 लागला, तर हा नायट्रोबेन्झिन झाला. नायट्रोबेन्झिन. आता हे असे कंपाऊंड असतात. हे हा जो झाला हा बेन्झिन झाला, आणि हे सगळेचे सगळे त्या बेन्झिन पासून तयार झालेले आहे ना. हो सर. हा, तर बेन्झिन पासून जे तयार झाले त्याला म्हणायचं बेन्झिनचे डेरिव्हेटिव्ह. त्याला काय म्हणायचं? बेन्झिनचे डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. म्हणजे आपण आपल्या पॅरेंट्सचे कोण झालो ऍक्च्युअल, आता या भाषेत बोललो तर डेरिव्हेटिव्ह. वी आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ आवर पॅरेंट्स. आपल्या पॅरेंट्स पासून तयार झालेलो आहे आपण, म्हणजे आपण आपल्या पॅरेंटचे डेरिव्हेटिव्ह झालं. आता हे सोपं झालं लक्षात ठेवायसाठी. जो जन्म देणारा तो पॅरेंट, जो तयार झालेला आहे नवीन, तो झाला डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह. मग हे सगळे डेरिव्हेटिव्ह आहेत. कोणाचे? बेन्झिनचे, कारण की ते बेन्झिन पासून तयार झालेले आहे. मान्य आहे? आता हे सर. जे आहे ना, हे याला म्हणतो मी फंक्शनल ग्रुप. याला काय म्हणतो? फंक्शनल ग्रुप. क्लोरीन हा फंक्शनल ग्रुप आहे, NH2 हा फंक्शनल ग्रुप आहे, CH3 फंक्शनल ग्रुप आहे, NO2 फंक्शनल ग्रुप आहे. आणखी मला दुनियाभराच्या गोष्टी लिहिता येतात, काहीच प्रॉब्लेम नाही. इथे CHO लावू शकतो, बेन्झाल्डिहाइड नाव आहे त्याचं, फंक्शनल ग्रुप आहे. हे इकडे बेन्झिन COOH बेन्झॉइक ऍसिड आहे, फंक्शनल ग्रुप झाला हा. तर हे जे बेन्झिन रिंगला डायरेक्टली अटॅच असतात ना, हे फंक्शनल ग्रुप असतात. ओके. आता समजा मी एखादी रिॲक्शन अशी केली, माझ्याकडे लक्ष द्या. आता समजा मी, हे तर लक्षात आलं ना तुमच्या? हो सर. हा, आता हे तुम्ही नोटही करू शकता, नोट करून ठेवून द्या, कामात पडन. हे ज्याला मी सर्कल वगैरे केले ना असे, ते सर्कलही करा, हे असं लिहा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील किंवा कोणाला फंक्शनल ग्रुप म्हणतात, कोणाला काय म्हणतात. हा बेन्झिन झाला. ठीक आहे. हे सगळे झाले बेन्झिनचे डेरिव्हेटिव्ह. नोट करून ठेवून द्या, कामात पडत असते. याचं नाव पाहिजे तर बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड. याचं नाव बेन्झॉइक ऍसिड. बेन्झॉइक ऍसिड. आणि ज्याला मी गोल केलं ना, असे सर्कल केलं ना, ते फंक्शनल ग्रुप आहेत.
हे पण. नाही तर मग म्हणाल सर हे नाही केलं तर हे नाही आहे काय. झालं की सांगा मला पटापट. झालं रे. झालं. सर एक हा मिनिट. हा लिही पटापट लिही. 7च मिनिटं शिल्लक आहे. झालं सर. हा आता पहा, याच्यात काय असते, ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये 2 प्रकारच्या रिॲक्शन्स असतात. 2च प्रकारच्या. किती प्रकारच्या? 2. तर लिहा खाली. इन aromatic compounds there are two types of chemical reactions. Number 1, nucleophilic reaction. ठीक आहे. आणि दुसरी असते इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन. तुम्ही हे नाव सध्याच नका लिहू. बरं, आता न्यूक्लिओफिलिक मध्ये पहा काय असते. माझ्याकडे लक्ष द्या इकडे. आता इकडे लक्ष द्या. आले काय? हो सर. हो सर. समजा आता असा आहे. हा इथे समजा क्लोरीन आहे आणि याची रिॲक्शन मी NH3 सोबत करत आहे. हा क्लोरोबेन्झिन आहे. क्लोरोबेन्झिन. हा अमोनिया आहे. बरोबर आहे. समजा ही रिॲक्शन मी करतोय. आता होते काय की याच्यातला हा Cl आणि याच्यातला एक H. इथं Cl इथचा एक H निघून जाते आणि इथे कंपाऊंड तयार होऊन जाते. कोणता इथे काय लागेल मग सांगा. याच्यातला जर H गेला NH2. NH2 म्हणजे हा ॲनिलीन तयार झाला तुमचा. प्लस कोण रे? HCl. आता इथे मी काय केलं की एक फंक्शनल ग्रुप दुसऱ्या फंक्शनल ग्रुपनी रिप्लेस केला. वन फंक्शनल ग्रुप रिप्लेस बाय द अनअदर फंक्शनल ग्रुप. असं जर होत असेल, जर एक फंक्शनल ग्रुप किंवा एक न्यूक्लिओफाईल, हा न्यूक्लिओफाईल आहे, ठीक आहे, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असते ना, असा न्यूक्लिओफाईल असते. हा न्यूक्लिओफाईल आहे. वन न्यूक्लिओफाईल रिप्लेस होत असेल दुसऱ्या न्यूक्लिओफाईलने, तर त्याला म्हणायचं न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन. आता हे समजलं पाहिजे वेळेवर की न्यूक्लिओफाईल कोणता आणि इलेक्ट्रोफाईल कोणता. तर त्याच्याकरता मी क्लिअर भाषेत तुम्हाला सांगतो की जर वन फंक्शनल ग्रुप रिप्लेस बाय अनअदर फंक्शनल ग्रुप, तर समजून घ्यायचं रिॲक्शन ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असते. झालं क्लिअर? हो सर. हा मग लिहायचं वेन वन न्यूक्लिओफाईल replaced by another nucleophile, then reaction called as, एक मिनिट अगोदर सांगतो रे वेदन मला. then reaction called as nucleophilic substitution reaction. हे झालं पूर्ण डिटेल मध्ये. आता ज्यांच्या इकडे 12वीचं पुस्तक असेल त्यांनी पेज नंबर 214 काढा आणि त्याच्यावर पहा मी आजच्या डेटमध्ये किती शिकवलं आणि तुमच्या वहीचे पानं किती भरले. पुस्तकाच्या नुसार मी फक्त एक पॅरेग्राफ शिकवला. एक पॅरेग्राफ पुस्तकात जो पॅरेग्राफ, एका पॅरेग्राफ मध्ये एवढं मोठं सगळं दिलेलं आहे. आता मला सांगा की हे न्यूक्लिओफिलिक तर आहे नाही. समजलं ना? हे तुम्ही माझ्या मनानं सांगू राहिलं तुम्हाला. दोन्ही प्रकारच्या रिॲक्शन एक वेळ सांगून देतो म्हणजे कधी भविष्यात आल्या तर त्या कामात पडल्या पाहिजे. झालं क्लिअर? त्याचं एक्झाम्पल हे लिहून टाकायचं एक पटकन.
मग हा कोण आहे? हा न्यूक्लिओफाईल आहे. ठीक आहे. आणि हाही पण कोण आहे? न्यूक्लिओफाईल आहे. म्हणजे वन न्यूक्लिओफाईल रिप्लेस बाय द अनदर न्यूक्लिओफाईल. पटलं? हो सर. हा. आता दुसरी रिॲक्शन असते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. किती वेळ राहिला रे? 2 इलेक् मिनिट. बर पाहून घे. आता संपलं तर संपन, नाही तर नाही संपन. सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता मी एकाच मिनिटात सांगतोय, वाटल्यास लिहून उद्या देईल. ही बेन्झीन रिंग आहे, बरोबर आहे. हा समजा कोणीतरी CH3 आहे, म्हणजे हा कोण झाला रे? टोलुईन झाला, टोलुईन. बरोबर आहे. हो सर. हो सर. हा. याच्यासोबत समजा मी क्लोरीनची रिॲक्शन केली, तर जर समजा रिॲक्शन मध्ये जर समजा हा फंक्शनल ग्रुप बदलला का पहा. नाही. नाही सर. हा. पण इथचा इथचा किंवा इथला H निघाला आणि त्याच्या ठिकाणी Cl आला आणि इकडे HCl झाला समजा, सपोज. तर जर बेन्झीन रिंगचा जर हायड्रोजन रिप्लेस होत असेल ना, बेन्झीन रिंगचा जर हायड्रोजन रिप्लेस होत असेल, तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इथे पहा, इथे बेन्झीन रिंगचे हायड्रोजननी आणले, हे तसेच आहे. फंक्शनल ग्रुप बदलला, बरोबर. हो. हो सर. हा. फंक्शनल ग्रुप बदलला तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि जर बेन्झीन रिंगचा हायड्रोजन जर रिप्लेस झाला, इथे हायड्रोजन आहे प्रत्येक ठिकाणी, बेन्झीन रिंगचा जर हायड्रोजन रिप्लेस होत असेल, तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पटलं? हो सर. हो सर. हा. तर हे खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. हा अनेक पोरांना माहीतच नसते, सर रिजॉइन अनेकांना होऊ माहित का? नसते. हा. रिजॉइन होऊ का? नाही, रिजॉईन नको होऊ. झालं, आता संपलं. हे वाटल्यास उद्या लिहून देईन मी. आलं लक्षात? ये. हो सर. हो चला, सर. ओके, बाय. सर आज आणि एंट्रन्स फी बॅच जमा आहे करा काय? बरं. फी जमा करा बरं. फी लवकर इन्स्टॉलमेंट जमा करा बरं. एक एंट्रन्सचा आज राहू दे, उद्यापासून घेतो कंटिन्यू.